है तू माने. गाईस पेल्लारच्या पुढे आलो रे, पण ट्रॅफिक बघा आहे, जवळे ट्रॅफिकने पूर्ण. तुला जा आता तरी मला असं वाटतं नाळा सोपारा पण गेले एवढीशा कमी वेळात भेंडी एवढी की झाडभर ब्रिजच्या त्या साईडला होती, आता आम्ही या साईडला आलो. बस एवढीशीच गाडी हल्ली आहे इथे. आता सकाळी सकाळी गणपती बाप्पाचं दर्शन. मला वकाल्या होता काही माहित आहे ना. बाईक चालू आहे रे, ट्रिपसाठी निघालो. ट्रिप चालू झालेली आहे आणि हे बघा सकाळी सकाळी बोलतात पत्तू झाटू आलाय कुठून हेंचो 1.5 फूट हमको सुबह सकाळी सकाळी आम्हाला 4 वाजता फोन करून आमची यांच्या मुळे काय बेवण्याचे भेटते तुला आजचे लोक इथं बैठे 4 लोक. तर मित्रांनो काहीच समजत नाही आजचा दिवस. आम्ही तर वेगळ्या रूटने आलो, म्हणजे वाडा साईडने चाललोय, तर इकडे पण ट्रॅफिक. आता एक जण माझा मित्र भेटला. मोतो हिला इसको बोल रहा है नशीब मेरे को ऐसा उदास हो गया वाला अभी चालू किया ब्लॉग खत्म. फायनली पोहोचलो आहे आणि हे बघा गर्दी बघा किती आहे. हां एंड मी तर काहीच दर्शन वगैरे फक्त 2 सेकंदाचं होतं. 2 सेकंद म्हणजे ही बघा लाईन होतं. तर काहीच अशक्य सुंदरचं वातावरण. मागे पूर्ण ढग आहेत. हे तर सुप्रभात गाईस, मी प्रमोद चिमटेकर परत तुमचं एकदा स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज चाललो आहे भंडारदरा. ॲक्च्युली हा प्लॅन 1 महिना अगोदर चालला होता, पण थोडा पोस्टपोन झाला. जाणार होते आम्ही 18-19, पण आमचा थोडासा पोस्टपोन होऊन 20-21 झाला आहे. सो हा प्लॅनिंग आम्हीच केला आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही काहीच डिसाईड नाही केलं आहे की कुठे जायचं होतं कुठे नाही. पहिला महाबळेश्वर ठरवलेलं, पण गाडी नाही भेटल्या कारणाने आम्ही प्लॅन चेंज केला आणि चालू नाईट आऊट गँगसोबत. म्हणजे आमचीच एक ग्रुप आहे, पहिल्यापासूनच आहे, त्याच ग्रुपसोबत चालू आहे. तर अजून एक ट्रिप आणि अजून एक धमाल मस्ती. तर बघूया प्रवासात काय काय होते. सो चला, सर्वजण वाट बघतात. आता वाजले सकाळचे 5:15. सो आता निघतो आहे आणि भेटतो तुम्हाला डायरेक्ट. चलो. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. चला गाईस निघतो. आता सकाळी सकाळी गणपती बाप्पाचं दर्शन. माहित आहे ना वगैरे. गाईज आता दोघांना पिकअप केलं आहे, अजून 2 जण आहेत आणि एक वालीव. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. ट्रिपसाठी निघालो. ट्रिप चालू झालेली आहे आणि हे बघा सकाळी सकाळी बोलतात चहा पिऊ. चहा नंतरच जे काय आहे ते पुढचं करून एक्झॅक्टली भले 4 वाजो की 6 वाजो आम्ही चहा पिणार. तरी अजून एक हॉल घ्यायला लागेल कारण पत्तू हाय चहा पाय मी असं पण आहे. सो चला. चाय चाय निखिल बंद केले ना, नाही निकाला नाही. तर हा आहे आमच्यामधला बटलर. पत्तू झाटू आलाय कुठून हेंचो 1.5 फूट हमको सुबह सकाळी सकाळी आम्हाला 4 वाजता फोन करून आमची गांड मारत होता आणि भडवा आता लेट आलाय स्वतः. तुझी गांड बेंचो, तुझी गांड नाही का बेंचो. गाईस पेल्लारच्या पुढे आलो रे, पण ट्रॅफिक बघा आहे, जवळे ट्रॅफिकने पूर्ण. हे जरा एकदम खूप जरा एक्स्ट्रीम लेवलची झाली. एक्स्ट्रीम जागेवर थोडी पण हालत थोडी पण वाटलं ते पाहिजे. हे बघा ना, हा इकडचा रोड तर खुला जा. आता तरी मला असं वाटतं नाळा सोपारा पण गेले एवढीशा कमी वेळात. भगवान चाहता है कि हम इससे आगे नहीं बढ़े. ऐसा कुछ नहीं है, भगवान ने थोड़ी ना किया है.
ये तो आदमी लोगों ने किया, अपने मनुष्य लोगों ने किया, तो उसमें भगवान की क्या गलती है? कुछ बोलने ऐसा नहीं है. अब तुम्ही देखो. वही तो गाईज आता बघूया इथे किती टाईम लागेल, किती ना काय सांगता येत नाही. आता जे काय ते वरच्यावरती सोडूया, पण वरचा पण काय करू शकतो रे, आणि ट्रॅफिकच एवढे आहे. आता हे तर मनुष्यच काहीतरी करू शकतो असं मला वाटतं. हे बघा ना, इथे पण खूप ट्रॅफिक आहे. पहिल्यांदा असं झालं जायला एवढ्या जवळ येऊन एवढी तरी पुढे गेली ना तर विरार फाट्यावरून डायरेक्ट राईड मारतो. राईड मारला का सरसरीत चालू, थोडी पण हालत नाही ना. आता रॉंग साईडने मग गाड्या चालू झालेल्या बघा. अरे भेंचो इथे, अरे सॉरी भेंचोत नाही, सॉरी शिवानी चालू नाही करू शकत. इथे भेंडी एवढी की झाटभर ब्रिजच्या त्या साईडला होती, आता आम्ही या साईडला आलो. बस एवढीशीच गाडी हल्ली आहे इथे, आणि इथे काय मेदूवडा खात आहेत लोक. काय करणार, अभी कुछ करने का ऑप्शन नहीं ना अपने पास. क्या बोलता है छोटा चड्डी? क्या भाई मेरे तो एल लग गए, एल लग गए, मेरे एल लग गए. घाटली जिंदगी हो गई है. ये देखो ये मेदूवड़ा खा रहे हैं हम. बोलते ना ये छोटू गाड़ी साफ करे, छोटा, अरे सॉरी असली नाम ले लिया इसका मैंने. देखो ऊन भी निकल गया है, बट वो ट्रैफिक हिलने का नाम नहीं ले रहा है. काय मस्त तोंड उघडतो थोडा मोठा एकदम झाला. सूर्यदेवता पण तोंड कसं उघडतो मोठं, एवढं मोठं दाखवून जरा किती मोठा उघडतो तोंड, जरा दाखव. इडली द्या. दाखव ना बाय. मेरे सवालों का जवाब दो सदियों पुराने, चाहे तू माने चाहे ना माने, चाहे तू माने चाहे ना माने, हमको चले आए सनम तुझको मनाने, चाहे तू चाहे ना चाहे तू माने चाहे ना माने. गाईज आता फायनली पोहोचलो आहे मी वज्रेश्वरी. आता थांबायची तर इच्छा आहे, पण आम्ही येताना विचार केला की आम्ही येताना थांबू इकडे. बोलो वजेश्वरी माते की जय. वजेश्वरी माते. देख यार मैं ना इतने 50 मिनट के हाथ पूरा एतबार था इन पलकों में, लेकिन सपने हजार दूर तक जाऊंगा. झोपलाय. बाहेरून काढतो ते. नको तेवढं नको आम्हाला. बेवड्यांचे मुले काय बेवड्यांचे भेटते तुला. आजचे लोक इथं बैठे 4 लोक. तर मित्रांनो काहीच समजत नाही आजचा दिवस काय कसा आहे काय आहे ते. सगळ्या ठिकाणी आम्हाला फक्त ट्रॅफिकच भेटत आहे. आता पण ट्रॅफिक भेटले बघा, आता पण ट्रॅफिक भेटले. आता आम्ही तर वेगळ्या रूटने आलो, म्हणजे वाडा साईडने चाललोय, तर इकडे पण ट्रॅफिक. आता एक जण माझा मित्र भेटला, तो बोलतो की इकडे पण एक पूल पडलाय, तर जायचे चान्सेस खूप कमी आहेत. तसं मला वाटते जो एक माणूस आपल्याला आला नाही त्याने पनवती मारले. चिरायू हा भाई त्याची जीप काळी आहे भेंचोद, बरोबर. हा आता शुभ नाही पण शुभमची जीप तिल आहे. अरे शुभमच्या जीबेवर तिल आहे भेंचोद. आई सोडी लावणे लागले. मैं मादर चौधू जो मैं आया, मैं मादर चौधू बहन चौध. सही में ये ब्रिज भी अभी हमारे टाइम में गिर रहा है बहन. का भोसड़ा हो गया बहन चौध. 6 बजे से कार चल रही है बहन चौध, 10 बज के गए कार चली रही है, रुकी रही है, चल रही रुक रही है. और जिधर सीएनजी मांगने जा रहे तो वो भी नहीं है, डीजल नहीं है, कुछ नहीं. अरे बहन चौध अभी गाड़ी बंद होएगा यार आधे घंटे में. सुबह से 4 बार हक्के हो गए. ये इधर एक बार एक जगह 4 बार हग लिया इंसान ने. अभी तक हम आधे रास्ते में नहीं पहुंचे बहन चौध यार. क्या भोसड़ा है यार. खूप कठीण झाले आमचं त्र्यंबकेश्वरला जायचं, पण तरी पण आम्ही प्रयत्न करू, जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत जाऊ. नंतर धक्का मारू. होप तर सोडणार नाही, जिथपर्यंत आम्ही हार नाही मानणार पोहोचेपर्यंत.
आता बाबांची पण इच्छा असेल काहीतरी. हे बघा आमच्या पाठी ते कोलंबस आहे वेंचोत रूट फाउंड करणारा कोलंबस वेंचो वसईचा कोलंबस सवली त्यांनी सी रूट फाउंड केलेला हा इकडचे लोकल फाउंड करतोय. याचे इन्स्पिरेशन संबाटा संबाटा इन्स्पिरेशन हा वेंचो इन्स्पिरेशन आहे ते संबाटा आहे आणि ह्यो छोटा बाटा तो संबाटा यो बाटा कहानी हो गया रे पूरा. I swear मी तुला कम्पेअर नाही कर तुला हर्ट करण्याची कधी डेअर नाही कर असं कोण बोललं मी तुझी केअर नाही कर मी तर ब्लूटूथ पण कोणासोबत पेअर नाही कर. स्टोरेज भरले निघेल थोडं निघेल. बाबरी ओ राधा ही बाबरी हरीची राधा ही बाबरी. नाही तर फिर गाणं मुँह तो हिला. इसको बोल रहा है मेरे को नहीं. नात्यांच्या वृंदात रुंद मोहरते मन उधान वाऱ्याचे दूध पावसाचे का होते वे भान कसे कहिवरते मन उधान वाऱ्याचे दूध पावसाचे का होते वे भान कसे कहिवरते मन उधान वाऱ्या. जीव जळलाय तुझ्या घरी साथ तुला जन्माची सांग होईल का माझी नवरी. हिरवा निसर्ग भोवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडारे जीवनाचे गीत गारे धुंदवारे ला 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 ला. हिरवा निसर्ग भोवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडारे जीवनाचे गीत गारे धुंदवारे ला 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 ला. हो नवे पंख पसरा उंच उंच लहरा नवे पंख पसरा उंच उंच लहरा बिरबिरणारे गीत गारे धुंदवारे ला 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 ला. निसर्ग भोवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडारे जीवनाचे गीत गारे धुंदवारे ला 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 ला. सोनू भाई का नजारा है भाई हे व्ह्यू. आता आम्ही थांबलोय हे व्ह्यू जरा आम्हाला खूपच आवडलं म्हणून आम्ही थांबलो. इथे बघा ट्रॅक्टरने काम चालू आहे काहीतरी. आणि यार नेचर आम्ही एवढे नशीबवान आहोत ना की नेचर आम्हाला खूप काही दिले नेचरने. वी आर सो ब्लेस्ड.
चल चाल्या ये पुढे बघ तू पहिले तुम्हीच मला आवाज धबधबा बघ बोलते आपण उसको इसको एनकरेज किया तो देख रहा था नाव माउंटन चालू ओ सफरी अंगाने कट ठेवायचा. तर मित्रांनो फायनली आम्ही खूप असे कष्ट करून पोचलो आहे. त्र्यंबकेश्वरला पोचलोय. भरपूर असे समस्या म्हणजे खूप साऱ्या अडचणी आल्या मित्रांनो. मी दिसलो का? मी खूप साऱ्या अडचणी आल्या आणि त्या अडचणीमधून आम्ही आलो कसं बसे भले. मला खूप टाईम गेला म्हणजे ॲक्च्युली इकडे पोचायला मॅक्झिमम 4 तास लागतात पण आम्हाला आता झाले 7 तास व्हायला आल्यात तुझ्यामुळे. आम दिसे नाही. तर तेच आता दर्शन वगैरे घेतो, थोडंसं शॉपिंग वगैरे करतो आणि भेटतो तुम्हाला. कारण आतमध्ये तर रेकॉर्डिंग वगैरे काय अलाउड नाही आहे सो आम्हाला लॉकरमध्ये ठेवायला लागेल. तर मित्रांनो आम्ही लाईनीमध्ये लागलो आणि VIP दर्शनसाठी 200 रुपये देऊन अर्धा तासामध्ये दर्शन होते. आणि आम्ही विचार केला का थोडं स्ट्रगल करायला पाहिजे. एवढं स्ट्रगल केलं आहे तर त्याच्यामुळे आम्ही विचार केला का नॉर्मल दर्शनच्या लाईनला लागू. आणि इथे गर्दी तर एवढ्या बापा बघायला नको. गर्दी बघा. हा रो खाली आहे. हा पहिला रो आहे. तिकडे एक दुसरा आहे, एक तिसरा तिकडे आहे. म्हणजे ऑलमोस्ट 1.5 ते 2 तास जाणार आहेत. तरी पण आम्ही थांबू. म्हणजे 200 रुपयावाली ऑफर होती पर आम्ही विचार केला 200 रुपये निघला तर बाबा भस्म कर देगा. तो सीधा चुपचाप इज्जत में लाईन में जाते. तर काय आता अभिषेक चालू आहे. नशीब मेरे को भी ऐसा उदास हो गया अभी चालू किया ब्लॉग खत्म. आणि मेन असं झालं आहे की भरपूर गर्दी आहे. आता आम्हाला ऑलमोस्ट 3 तास व्हायला आलेत आणि त्याच्यामध्ये पण आम्हाला आता आमची सहनशक्ती तुम्हाला काय सांगू. आता कुछ बोलणं आहे नाही बोलणं आहे. खूप त्रास झाला आहे पण आता बाबाकडे आहे तर मग काय बोलणार नाही. तेच आता अजून पण अजून 1 तास जाईल असं वाटते. हे बघा झोपली एक झोपला खूप स्ट्रगल करून पोचले इथे. खूप त्रास घेऊन पोचलो आहे. त्रास झाला आहे भरपूर. 7 तास कोणत्या गोष्टीला सांगतात आपण. आम्ही शिर्डीच्या पुढे गेले असते 7 तासात. तेच आता बघू. अर्धा तास अजून जाईल. अजून 1 रो बाकी आहे. त्याच्यानंतर मग आम्हाला दर्शन होईल आणि एवढं झालं तर दर्शन घेऊनच जाऊ. बॅकआउट तर करायचंच नाही. चला एकत्र जॉईन होतात. तर काही फायनली पोचलो आहे आणि हे बघा गर्दी बघा किती आहे. हां एंड में हरर तर काहीच दर्शन वगैरे फक्त 2 सेकंदाचं होतं. 2 सेकंद म्हणजे ही बघा लाईन अजूनपर्यंत लाईन आम्हाला 4 तास लागले. 4 तास लाईनीमध्ये. आणि सांगायचं तर काय बोलायचं काय तर VIP दर्शन आम्ही पण विचार केलेला घ्यायचा पण नंतर विचार केला जर 1.5 तासात दर्शन होत असेल तर कशानुसार VIP लाईनमध्ये लागायचं. पण आता थापा भाऊ काहीतरी सांगेल आपल्याला. काय थापा तुला काय वाटते? नाही फक्त ते VIP दर्शन वगैरेचं जरा आणि खूप मोठी रांग होती. बाकी तर महादेव आहे. हरर महादेव.
जायचं एवढं काय वाटलं नाही, दुसऱ्यांना जाणवलं पण आम्हाला एवढं काय वाटलं नाही. आत्ता जरा असं वाटते का बाबा चला अजून आता कोणतरी हे तीर्थ होऊन जाईल. आता दर्शन घेतल्यावर एनर्जी आली आम्हाला, आमची झोप पण उडाली. आता मी गाडी चालवेल. पण एक चेंजेस करत असेल ना या मंदिरामध्ये ते केली पाहिजे का, म्हणजे VIP दर्शनना पूर्ण बंद केले पाहिजे. त्याच्यामुळे एवढी लाईन झाली ना का 4 तास म्हणजे किती झाले, 4 तासात माणूस कुठे जाऊ शकतो. सो चला आम्ही निघतो आता, डायरेक्ट भंडारदरा भेटतो. तर बघा हे आहे मंदिर आणि आतमध्ये फोटोग्राफी सुद्धा अलाउडच नाही. खूप जुनं मंदिर आहे आणि हे 12 ज्योतिर्लिंगपैकी एक ज्योतिर्लिंग आहे त्र्यंबकेश्वर. सो चला बघायचं अशक्य सुंदर असं वातावरण. मागे पूर्ण ढग आहेत, हे मंदिर आहे आणि आम्ही आता आलो इथून. हा द्वार आहे VIP. थोडा उजेड पण आहे ना थोडाफार.